सर्वांना नमस्कार. रॉयल शेतकरी भाग 41 आणि 42 सोबतच अपलोड करत आहे. तर वळत आपल्या कथेकडे. प्रियाच्या डोक्यात तर अजून पण चैतन्याविषयी विचार येतच होते, पण आबासाहेब यांना सगळं काही माहीत होतं म्हणून तिला जास्त काही वाटले नाही. पण शिवमच हा आता काय विचार करण तिच्या मनात तेच येत होतं. आता तो तिला मिठीत घेऊन झोपला होता. तो तर तिच्यावर खूप रागावला तरी प्रेम करणं काही बंद करतच नव्हता. पण जेव्हा त्याला कळेल की प्रियाला सगळं माहीत असून पण काही सांगितलं नाही, तेव्हा तेव्हा काय होणार, हे विचार सतत प्रियाच्या मनात येत होते. तो म्हणला, अरे बाळा, काय इतका विचार करतेस? मी सकाळी तुला चैतन्यावरून बोललो म्हणून म्हणून का? ती म्हणाली, नाही हो, तसं काही नाही. आणि केव्हा तरी उशिराने आईसाहेब आबासाहेब पण आले होते घरी. कारण 8 दिवसांनी नवीन धान्य आलेल्या शेताची मळणी होती आणि त्याआधी हुरडा पार्टी. असे शेतात पण ती मुलं मुलंच करतात, कारण चेष्टा मस्करी होते. मग मोठी माणसे कसे असतील ना, लवकरच धान्य घरी आणायचं होतं, कारण नवरात्रीच्या घटस्थापना करण्यासाठी आणि घट भरण्यासाठी शेतातलं अजूनही परंपरा आहे की नवीन आलेलं धान्यच वापरतात. आमची इकडे आहे बरं का अजून पण परंपरा. मग काय, 2-3 दिवस असेच निघून गेले. पण आता आबासाहेबच सकाळी सकाळी रविवारच्या दिवशी शिवमला म्हणाले, अहो, तुम्ही केव्हा जाणार आहात हो राजे? यावेळी हुरडा पार्टी नाही करायची का? धान्य कणसात भरलेपर्यंत, भरेल तोपर्यंत नाही तर. तो म्हणाला, हो आबासाहेब, आजच दुपारी सगळ्यांना गोळा करतो रॉयल टोळीला आणि फोन करतो. तसे आईसाहेब म्हणाल्या, अहो राजे, जाणार आहे ना, मग प्रियाला पण सोबत न्या, त्यांना पण माहिती होईल. तो म्हणाला, बरं आहे, नेतो आईसाहेब. तसे संध्याकाळी सगळी तयारी झाली. जे ते आपापले सूर्यफुलाच्या शेतात जिथे कबड्डीचं ते मैदान केलं होतं ना, तिथेच जमा झाले. मग काय, बायका बायका बसल्या होत्या गप्पा मारत, पण इकडे सगळी रॉयल टोळी शेतकरी मुलं गेली होती शेतात. कोळी कणस, ज्वारीची कणस, मकाची कणस, सूर्यफुलाचे फुलं आणायला. तसे सगळे घेऊन आले, पण खूपच हसी मजाक चालू होता. सगळं भाजायला पण टाकलं. पण चैतन्य तर अजून पण वेगळाच होता. तो आता फोनवर बोलत होता तसा अतुल म्हणाला, ए शिवम, मागच्या वेळची गंमत आठवते का रे? शिवम शिवम म्हणाला, हो, सचिन आणि चैतन्यने खूप सारा हुरडा खाल्ला होता. 2-3 दिवस बुळकांडीव बसले होते ते, हो ना रे? असा शिवम म्हणाला, हो रे, आठवतंय ना, त्या भाड्यांना म्हटलं होतं कमी खा, तरी तसं केलं होतं वासाळ्यासारखं त्या दोघांनी. तशी प्रिया म्हणाली, हो, हे बुळकांडी म्हणजे काय असतं हो? तसे सगळे खूप पोट धरून हसायला लागले. तसा अतुल म्हणाला, अहो वहिनी, गुळखंडी म्हणजे हगवण. तशी ती म्हणली, शी, काय पण बोलता तुम्ही सगळे, असं कोण बोलतं हो? तसा शिवम तिच्या मांडीवर डोकं ठेवून झोपला आणि म्हणाला, ए बायको, अगं खेड्यात असंच बोलतात ग. असं म्हणून त्याने तिच्या गालावर हात ठेवून तिला खाली वाकवलं. खांद्यावर हात ठेवून खाली वाकवलं आणि तिच्या गालावरच सगळ्यांसमोर ओठ टेकवले. तशी ती खूप लाजून त्याला धक्का देत म्हणाली, अहो काय, सगळे आहेत ना, काय करताय? तो म्हणाला, अगं हुरडापाटी यासाठीच असते की, कळले का? त्यामुळेच मोठं कोणी नसतं. ती म्हणाली, पण असं सगळ्यांसमोर करणार का मग? तसे सगळे म्हणाले, ए शिवम, आम्ही पण जरा फ्रेश होऊन येतो रे शेतातील हवेत, दुसरीकडे जाऊन, तुम्ही करा इथे सेलिब्रेट. तसं चैतन्य तर फोनवर बोलत बोलत कुठल्या बांधावर जाऊन बसला होता कुणास ठाऊक. पण सचिन गेला बाजरीच्या शेतामध्ये, अतुल गेला मकाच्या शेतामध्ये, पण प्रियाला असं काही शेतात कधी करण्याची सवयच नव्हती. तसा शिवम तिला स्वतःकडे खेचून जवळ घेऊन तिला तिचे गाल ओढत म्हणला, मग काय, काय आहे का आज स्पेशल? ती म्हणाली, नाही. तो म्हणाला, मग असं शेतात येताना वेणू कोण घालतं ग? ते तर तू एकदम आंबाडा घालतेस ना, पण वेणीत एकदम हटके सुंदर दिसतेस ग. तशी ती म्हणते, अहो काय, हे शेतात जरा हवा जास्त लागते ना, मग त्यामुळे केसांत गुंता होतो ना, आणि त्यात माझं तेल पण नाहीये. तो म्हणाला, मला हवं ते दिलं तर तुला सगळं मिळेल. असं ती म्हणाली. तसं तो खाली बसला वाकून आणि तिच्या तोंडात असणार मक्याचं कणीस खात म्हणाला, चल ना, आता तरी काहीतरी करू. तशी ती म्हणे, नाही ह, काही पण सुचतं तुम्हाला, सोडा मला. तसं तिने त्याचं डोकं सरकून निघून गेली आणि तिला सूर्यफुलाच्या शेतात एकदम छोटी छोटी सूर्यफुलं दिसली. हुरड्यात आल्याच्या नंतर खाली सूर्यफुलाला छोटी फुलं येतात. ती म्हणाली, अहो, हे मला हवेत केसात लावण्यासाठी.
आता तो काही म्हणणार नव्हता. म्हणणार तेवढ्यात ती आत गेली पण, हाताने ती सूर्यफुलं ओरबडून पण आणली आणि त्याच्या हातात देत म्हणली, हे माझ्या वेणीत लावून देता का? तो म्हणला, अगो नको, तूच परत म्हणशील काय केले म्हणून हे. ती म्हणाली, नाही म्हणणार हो. असं तसं त्याने तिची मज्जा घेण्यासाठी तिच्या वेणीत फुलं वाळून दिली आणि ती त्याच्या मिठीत जाऊन म्हणाली, अहो सगळं कसं ऐकता हो माझं? तो म्हणला, आता ऐकले पण नंतर काय होईल देवच जाणे. तसं म्हणाला. ती म्हणाली, तो म्हणाला चल आता. तसं तिने त्याच्या गालावर 2-3 किस केले. तसं तो तिला बसलेल्या जागीच उचलून घेत म्हणाला, चल आता खाली. तशी ती जरा खाली अंग टाकून पडली. पण काय झालं माहितीये का? तिच्या पोटावर तो डोकं टेकून पडला होता. पण तिला जमीन उघड धावड होती असल्यामुळं ती खूपच टोचत होती. तसं ती जरा त्याने दाब दिला की म्हणायची, अरे बापरे. तसं तो म्हणला, अगं अजून मी काही केलं पण नाही, अशी का करतेस? तशी ती म्हणली, अहो हे टोचतंय. त्यानं आता तिला स्वतःच्या मांडीवर टेकवलं आणि तिला तिला तरी काहीतरी टोचायचं. तशी ती म्हणली, अहो हे काय अजून पण टोचते मला, सारखे सारखे का टोचते हो? तो म्हणला, ए प्रिया, आता हे नाटक करू नकोस बर का. ती म्हणली, अहो खरंच टोचतंय मला. आणि तो नाराज झाला. तो खूप नाराज होत म्हणला, चल जायचंय का घरी? ती म्हणली, हो घरी जायचंय. तसं त्याने अतुलला फोन करून सांगतो म्हणला आणि फोन केला आणि अतुलचा रोमॅन्स रंगला होता. पण तरी जिगरी मित्राचा फोन पाहून वेळ काढला आणि लगेच फोन उचलला. तसा तो म्हणला, काय रे सुकाळीच्या, जरा पण कळसच होत नाही का रे? लगेच फोन का करतोस मोक्याच्या टायमिंगच्या वेळी? थांब तू ना तुझी मी पण चांगली फजिती करतो. तसा शिव म्हणला, अरे तुला डिस्टर्ब नाही करणार, घरी चाललोय मी. प्रियाला खूप टोचतोय. तो म्हणला, आम्ही काय हातरून घेऊन आलोय काही? म्हणे घरी चाललोय, काय असेल ते इथंच. तो म्हणला, अरे नाही रे, टोचते सवय नाही म्हणते, जातो घरी. तो म्हणला, बरं जा, पण तुम्ही करा हा माझ्या शेतात. तशी ती गाडीत बसली तरी म्हणत होती, अहो इथं टोचते तिथं टोचते. तो म्हणाला म्हणाला होतं ना तुला सूर्यफुलाच्या शेतात जाऊ नकोस, ऐकतेस का माझं? सगळ्या मूडचा राडा करून ठेवला, हुरडा पार्टी तर झालीच नाही, चल तुला घरी सोडतो. तशी ती आता तिला होणारा त्रास वाढत होता. ती म्हणली, अहो खरंच टोचतोय अजून पण. तो म्हणाला, आता गाडीत पण टोचते का? आता ते घरी आले, फक्त 6च वाजली होती. तशी तिला पाहून आईसाहेब हळूच हसत म्हणाल्या, काय मग झाली का हुर्रा पार्टी? तशी ती रडायला लागली आणि म्हणली, अहो आईसाहेब यांनी काहीतरी केलं माझ्या पाठीला, खूप टोचतंय. तसं तो म्हणला, ए मी काय केलं ग? तुला मी म्हणालो होतो ना सूर्यफुलाच्या शेतात जाऊ नकोस म्हणून. पण नाही तरी नाही, राणी सरकारला त्यांच्याच मनाचं करायचं असतंय. आणि गेल्या तर गेल्यावरून फुलं पण काढून आणली आणि म्हणाल्या माझ्या वेणीत लावून द्या. हो की नाही? मग काय, मला काही म्हणता येते होय? तशा आईसाहेब म्हणाल्या, बरं बरं तुम्ही शांत व्हा, भांडू नका. आणि सुनबाई बघू काय झाले मला. तशी ती त्यांच्याकडे पाठ करून उभी राहिली. तशा आईसाहेब डोक्यावर हात मारून घेत म्हणल्या, अहो राजे तुम्ही काय केलं ते? कुणी सूर्यफुलाची फुलं वेणीत मारून देतं का? आणि आईसाहेब आणि शिवम खूप हसायला लागले. तशी ती म्हणल्या, अहो तुम्ही का हसताय? तशा आईसाहेब म्हणल्या, अहो सुनबाई हे सगळे सरळ आहेत, म्हणजे टोचणाऱ्या केसांची अळी ती तुम्ही फुलांसोबत केसात लावून घेतली, मग टोचणार नाही मग काय होईल? ती परत रडक्या सुरुवात म्हणली, मग हे कसे बरे होईल आईसाहेब? त्या म्हणाल्या, आधी तुम्ही ते फुलं काढा आणि हो मी वर तेल पाठवते पाठीला लावण्यासाठी, ते लावा म्हणजे कसं बरं होईल. आधी अंघोळ करा गार पाण्याने. तशी ती लगेच हो म्हणाली आणि आता हे दोघे खूप खूप हसले. आबासाहेबांना सांगितल्यानंतर आबासाहेब पण खूप हसले. तसं त्यांनी अति शिवमपाशी तेल दिलं आणि आबासाहेबांसाठी चहा करायला निघून गेल्या. आणि आता ती गेली वर बाथरूम मध्ये जाऊन स्वतःचे केस धुवत होती. पण कपड्यावरच धुवत होती, कपडे काढलेच नव्हते आणि दार पण उघडच होतं, बंद केलंच नव्हतं. तसं तो रूम मध्ये आला, त्यानेच रूमचं दार लावलं. मग मग कुठे आहे ते पाहिलं तर ती वाकून केस धुवत होती आणि तिची साडी सगळे भिजवून तिच्या अंगाला घट्ट चिकटली होती. आता शिवमला ती भिजलेली होती तरी खूपच भारी दिसत होती. एकदम आताच पाऊस पडलेल्या शेतासारखी एकदम तारुण्यात पद्धत पण केलं होतं ना, मग शेती तर बहरेलच ना. तसं तो पण ते तेल घेऊन आत गेला आणि त्यानेच बाथरूमचा दरवाजा बंद केला. तसं ती त्याला त्याचा आवाज ऐकून म्हणाली, अहो काय हो तुम्ही सांगितले का नाही? आता तो तसा काहीच न बोलता तिच्या पाठीवर तेलाचे हात बुडवून फिरवत होता. तसं तसं तिला बरं वाटत होतं. आता तशातच त्याने शॉवर चालू केला. ती म्हणाली, अहो
तुम्ही नका ना भिजू, तो म्हणला. आता हुरडा पार्टी नाही, सोरार पार्टी करू चल. घरी केले तर चालेल ना? तसं ती लाजून बाथरूमच्या भिंतीला चिटकली. तसं तो म्हणला, अगं असं नाही हो आता, चल आता तर घर आहे ना. तसं तो तिला भिंतीवर दाबून दोघं पुन्हा एक झाले. आता दोघे पण घामाघूम होऊनच एकमेकांच्या मिठीत झोपी गेले होते, शांत. पण तेवढ्यात शिवमचा खूप महत्वाचा कामाचा फोन आला, तो पण पुण्यावरून. आणि तो पुण्याच्या ऍग्रीकल्चर कंपनीमधून होता. तिथे काहीतरी शेतकऱ्यांच्या समस्या आल्या होत्या भाजीपाल्याविषयी, त्यामुळे त्या सोडवण्यासाठी आणि शिवम ती बरोबर सांभाळू शकतो म्हणून त्यालाच बोलवणं योग्य ठरेल हे समजले होते सगळ्यांना. मग काय, त्याने पण फोन उचलला आणि तिकडून मॅनेजर म्हणाला, सर खूप मोठी समस्या आली आहे, जर तुम्ही याल तर लगेच मिटेल. तसं शिवम म्हणाला, हो मी येतो ना उद्याच. तसं तो शेतकऱ्यांच्या समस्या खूप मन लावून सोडवण्याचा प्रयत्न करत होता. मग आजचीच रात्र ते दोघे होते एकमेकांच्या मिठीत. प्रिया त्याला मिठीत घट्ट धरून ठेवत तो म्हणाला, ए राणी ऐक ना. ती म्हणाली, बोला ना, मी ऐकते ना हो. तसं तो तिच्या मानेवर ओठ टेकवत म्हणला, अरे बाळा, मला 2-3 दिवस बाहेर जावे लागेल आहे, काहीतरी समस्या आली आहे पुण्याच्या कंपनीमध्ये. तशी ती म्हणाली, काय हो तुम्ही, कुठे आता, मला तुमची सवय लागली होती आणि त्यात पण तुम्ही जाणार का? मग मला नाही करमणार. असं म्हणून तिने त्याच्याकडे फिरून त्याला घट्ट मिठी मारली. तसं त्याने त्याचे हात त्याच्या गळ्यावरून पाठीवरून सगळ्या अंगभर फिरवत होता. त्यातच त्याने तिची सडबत्तळ कंबर हळूवारपणे दाबली. तशात तिच्या शरीरात पुन्हा गोड गोड भावना जागृत झाल्या आणि तिनेच न राहून त्याला लव बाईट करायला सुरुवात केली. तसं तो पण पुन्हा तयार झाला. तसे दोघे पण कमालीचे एकत्र आले आणि टक्कर आता बराबरीची होती. मग काय, दोघांच्या प्रेमामुळे सगळ्या रूमलाच घाम फुटायला लागला होता आणि ते दोघे पूर्ण चिंबन होऊन गेले होते दोघं एकमेकांच्या मिलनाने. कारण आता 2-3 दिवस नाही म्हटल्यावर तो तिला 2-3 दिवस पुरेल इतकं प्रेम तर करणारच होतं ना. तसे ते दोघे पण खूपच जास्त दमले होते आज रोजच्या पेक्षाही, कारण प्रिया आता त्याला खूप प्रेम करायला मजबूर करत होती. तसं सकाळी सकाळी दोघे पण उठले. शिवमने घरच्यांना सांगितलं तसं तो गेला. पण इकडे नवरात्र उत्सव आणि घटस्थापनेची सगळे घर स्वच्छ करण्याचं काम चालू झालं होतं. मग त्यामुळे प्रियाला कामाच्या नादात जास्त काही शिवमची आठवण आलीच नाही. रोज रोजच ती खूपच दमून झोपायची. तसं तिने 3 दिवसात सगळं त्यांचं घर स्वच्छ झालं. तसे आईसाहेब आणि आबासाहेब म्हणले, सुनबाई आम्ही आज जरा तालुक्याला जाणार आहोत, सगळे झाले ना आहे घरचे काम, देवीचे साहित्य पण आणतो आणि हो, सगळे नौकर पण गावी जात आहेत आणि आज शिवमराजे पण येतील. तर काही छतावर कपडे वाळाय घातले, तुम्ही काढून आणताल ना सुनबाई, अशा आईसाहेब म्हणल्या. ती म्हणाली, हो आईसाहेब, तुम्ही काळजी करू नका, मी आणते हा. ती हो म्हणाली आणि ते तसे गेले. आणि आता संध्याकाळी पाऊस पडायला सुरुवात झाली. तसा पाऊस पडायच्या सुरुवातीच्या आधी होण्यापूर्वीच 2 मिनिटं आधी शिवम घरी पोहोचला होता. तसा तो प्रियाला शोधू लागला, पण ती तर कुठे नव्हतीच. तसं तो हातातला बॉक्स रूम मध्ये ठेवून जिन्याच्या बाजूने कशाच तरी आवाज येतो हे पाहण्यासाठी गेला. तर त्याला आता फक्त तिथे कपड्यांचा ढिगारा दिसत होता. तसे तो म्हणला, प्रिया कुठे आहेस? ती म्हणाली, कपडे आणून ठेवते आणि आले आहो, तुम्ही आलात का? बरं थांबा हा, अजून एक दुलई राहिली आहे, ती घेऊन येते. तसं तो पण शेताकडे गेला. मग काय, तेवढ्यात खूपच जोरात वीज चमकली आणि पाऊस सुरू झाला. तशी ती रगच घेऊन त्याच्या मिठीत गेली आणि भिजायला लागली. पण आता घरात कोणीच नाही. त्यात 3-4 दिवस एकत्र होते. मग ती अशी भिजली, त्याच्या मिठीत आली आणि त्या पावसाने त्यांच्या अंगात पण विरहाच्या आगीचे गोळे उठायला सुरुवात झाली. पण तिचं लक्ष तर त्याच्या फक्त डोळ्यात होतं. तसं ती म्हणाली, अहो आता हे तर भिजलं ना. तसं तो म्हणाला, काय झालं मग भिजलं तर? मी तुला माझ्या प्रेम करण्यासाठी माझ्या प्रेमात भिजवतो चल. असं म्हणून घट्ट मिठीतच उचलली. हळूच एक स्पर्श केला. तसं तिच्या अंगावर सरसर भावना प्रणय लहरींच्या भावनांचा काटा उभा राहिला. आणि आता तो तिच्या फक्त अंगावर सगळीकडे ओठ टेकवत होता. तशी ती घट्ट पकडून ठेवत त्याला अजून मजबूर करत होती. आता तो तसाच करत करत तिच्या हृदयाची स्पंदने कान लावून ऐकण्यात उभा राहिला आणि तिच्या सुंदर अशा गळ्यावर तो पुन्हा खूप सारे ओठ टेकवत होता.
तशी आता त्याच्या किसच्या जोरामुळे ती छताच्या भिंतीला टेकली. छताच्या भिंती जवळपास छातीच्या गळ्यापर्यंत होत्या आणि तिच्या डोक्यापर्यंत. मग काय, त्याने तिला तसेच दोन्ही हातांनी अडकवले दोन्ही हातांच्या मध्ये आणि तशी ती लाजून भिंतीकडे तोंड करून उभा राहिली, त्याच्याकडे पाठ फिरून. पण पण तो तिला थोडीच सोडणार होता आणि त्याने तिचे भिजलेले केस बाजूला करून तिच्या पाठीवर ओठ टेकवायला सुरुवात केली आणि त्याचे गरम श्वास सोडवायला सुरुवात केली. मग काय, तशी ती लाजून जरा लांब गेली. तो म्हणाला, अगं काय हे, असं करणार का? ती म्हणाली, अहो बाहेर आहोत ना आपण. तो म्हणला, असं, आणि त्याने तिला सहजचपणे उचलली आणि रूम मध्येच घेऊन आला. आता दोघे पण शांत शांत झाले. 3 दिवसांच्या विरहानंतरच्या पडणाऱ्या पावसाने आता दोघे पण झोपले होते लवकरच. पण आईसाहेब आबासाहेब रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे तालुक्यातील एका जोडीदाराच्या घरीच थांबले होते. मग काय, सकाळी सकाळी दोघे पण उठले, पण नौकर नव्हते कुणीच मदतीला, म्हणून दोघांना पण गोठ्यातील कामे आणि शेतातील गुरांच्या चाऱ्याची कामे पण करावी लागणार होती. तो म्हणाला, मी गोठा धुतो, तू कडबा टाक. ती म्हणाली, हो. तसं दोघे पण काम करत होते. तिचं झालं कडबा टाकून, पण त्याचं अजून राहिलं होतं. ती म्हणाली, अहो मी जाते. तो म्हणला, अगं थांब ना, आपण सोबत जाऊया. ती म्हणाली, नको, घरात खूप कामे आहेत. तसं ती जाण्यासाठी निघाली, पण तिचा पाय शेणाहून घसरून डोक्याला खांब लागला आणि तसा तो हसला आणि म्हणाला, काय म्हणालो होतो आपण सोबत जाऊ म्हणालो होतो ना, मला एवढी पाहायची हौस होती, मग का मागे बघून चालली होतीस तू? तशी ती म्हणाली, तुम्हाला मी का पाहू, तुम्हाला काय सोनं लागलंय का? पण खरंच ती त्यालाच पाहत होती. त्याचं पाण्याने भिजलेलं शरीर जे शर्टच्या वरून पण एकदम पिळदार दिसत होतं, तेच ती मागं फिरून फिरून पाहत होती. कारण ती रात्री अंधारात फक्त त्याचा मदहोश करणारा स्पर्श अनुभवत होती. पण त्याला कधी आतापर्यंत एवढं दिवसा उन्हात पाण्याने भिजलेलं तिने पाहिलंच नव्हतं. मग काय, तो म्हणला, ए थांब ना, ते शेणाने भरलेले पाय तर धुतो ना सगळे, इकडे ये. ती म्हणली, काय नको, सगळं तुमच्यामुळेच होतं. तसा तो हसला आणि म्हणाला, ए राणी किती चिडतेस ग, चल पटकन ये इकडे, मी धुतो. तसा ती तिची साडी धरून ठेवत म्हणली, अहो आता पायावरच पाणी सोडा, माझी साडी भिजेल. तसा तो हो म्हणाला आणि प्रियाने जराशी साडी गुडघ्याच्या वर घेतली. तसं त्याचं लक्ष तिकडे गेलं, पण तो पाण्याचा पाईप हातात आहे हे विसरला. तसाच तो सगळा पाण्याचा फवारा सरळ तिच्या अंगावर मारत होता. तशी ती हाताने आडवत म्हणली, अहो थांबा ना, बंद करा, मी भिजते ना सगळी. काय चेष्टा करताय हो, पायावर पाणी मारा म्हटले होते, सगळे अंगावर नाही. तशी ती त्याच्या जवळ जाऊन हातातून पाईप घेऊन खाली फेकून दिला. तसा तो म्हणला, अगं थोडंसं भिजलीस तर काय छान दिसतेस माहिती आहे का? असं म्हणून त्याने पुन्हा तिच्या नाजूक कमरेवर घट्ट मिठी मारली. तशी ती पण त्याच्या गळ्यात हात टाकून म्हणाली, अहो पाण्यात तर केव्हा पण भिजता येतं बरं का, पण पण काय आहे? तो म्हणाला, पण काय? तसं ती त्याच्या कानात हळूच म्हणाली, अहो जी तुमच्या घामात भिजण्यात मज्जा असते ना, ती वेगळीच असते बरं का. तसं तो हसला आणि म्हणला, ती काही काही बी काय बोलतेस ग तू? ती म्हणाली, का तुम्हाला नाही आवडत का, येत नाही आनंद? तसं तो तिला जर असे उचलून वर घेत म्हणाला, अगं ते तर आहेच ग. ती म्हणाली, बरं पण आता सोडा ना, कोणी बघितलं तर काय म्हणतील. तसं तो तिला स्वतःच्या पायावर उभे करून एक पाऊल पुढे टाकत म्हणला, अहो राणी सरकार, ह्या सगळ्या वाड्यात सुद्धा आता तरी तुमच्या आणि माझ्याशिवाय कोणीच नाही, कळलं? त्यामुळे तसली नाटकं अजिबात करायची नाही बरं का, चला घरात जाऊ. तशी ती त्याला म्हणली, काय नको, आधी सोडा, मला खूप कामे आहेत, तुम्ही कशाला घरात नेता ना ते मला चांगलंच ठाऊक आहे. तो म्हणला, अगं तुझ्यासाठी खरंच काहीतरी आणले, ते पाहिले नाही का तू, चल ना तुला दाखवतो. ती म्हणाली, नको, मला माहिती आहे काय नाही आणत तुम्ही म्हणून, हे सगळं नाटक कशाला करता मग? तो म्हणला, बरं बाई तुझंच खरं, नाही नेत तुला, जा जा, तुला हवं ते कर घरात. असं म्हणून त्याने तिला सोडून दिलं आणि ती पण गेली घरामध्ये. आता ती रूम मध्ये गेली आणि तो गोठ्यात. पण तेवढ्यात आईसाहेब आबासाहेब ते पण आले. खूप सारे साहित्य आणले होते त्यांनी नवरात्रीसाठी. त्यात प्रियाचा पहिला गरबा दांडिया होता, खेळायला हवे ना, मग नवीन नवीन घागरे पण आणले होते त्यांनी. तसा त्यांनी आवाज दिला, पण तिला काही आवाज ऐकायलाच गेला नाही. तेवढ्यात शिवम म्हणाला, थांबा आईसाहेब, मी पाठवतो तिला खाली. तो वर गेला तर ती भिजलेली साडी बदलून केस सुकवत होती.
असं तो म्हणला, ए राणी, तुला आईसाहेब आबासाहेब बोलवतात. तसं ती म्हणाली, ते आले का दोघे पण? ती म्हणाली, हो. तो म्हणाला, हो आलेत आणि तुलाच बोलवतायत, आवाज देतायत. तो म्हणाला, हो. ती म्हणाली, हो का? ती म्हणाली, मग ती माझी काळजी घेतात ना, मग मलाच आवाज देणार. तर तो म्हणला, हो का? आम्हाला तर काळजी प्रेम काहीच नाही आहे ना तुमचे. ती म्हणली, हो. बघा माझं तेल सांडवलेलं किती दिवस झालं, तुम्ही आणले का अजून? तो म्हणला, अहो राणी सरकार, तुम्हाला मगाशी त्यासाठीच बोलत होतो घरात आपण, पण तुम्ही आलात का? सोडा, आमच्या प्रेमाला तर किंमतच नाही. तुमच्या मनात असं वाटतंय मला, असं म्हणून तो पण खाली जाण्यासाठी निघाला आणि ती पण. तर तिला दाराच्या मागे एक बॉक्स दिसला. ती म्हणाली, अहो हे काय आहे? तो मला मला नाही माहित, बघा तुम्ही. तसं तिने खोलून बघितलं तर त्यात जवळपास 2 डझन तेलाच्या बॉटल्स होत्या तिच्या आवडतीच्या. आणि तिनं लगेच त्याला पळतच जाऊन मागून घट्ट मिठी मारली आणि म्हणाली, अहो खरंच किती लक्षात ठेवता हा माझं सगळं तुम्ही. आणि तिने त्याला पाठीवर 2-3 किस पटपट केले आणि म्हणाले, बरं आता जाते, बाकीचं नंतर हा. तसं म्हणून ती पळतच खाली गेली आणि हा म्हणाला, पुरती वेडी हळद आहे बाबा ही, लगेच रुसवा सोडते खाली. तर या दोघांनी पण तिच्या न सांगता खूप सारं साहित्य सामान आणलं होतं. कपडे पण आणले होते, दांडिया पण आणल्या होत्या, खूप काही आणलं होतं. त्याचा सगळा ढिगारा टेबलवर ठेवला होता. तशी ती खाली येताना तर खूपच खुश दिसत होती आणि ते पाहून आईसाहेब म्हणाल्या, अहो तुमच्या लाडूबाई बघा कशा फुलपाखरासारख्या उड्या मारत येत आहेत. ते म्हणले, अहो पाटलीनबाई, तुमच्या पायाला बघा काय लागले. तशा त्या म्हणाल्या, हो हो कळलं, नाही लावत तुमच्या सुनबाईंना नजर. तशी ती दोघांचंही दर्शन घेऊन म्हणाली, नमस्कार करते हा, आणि तुम्ही बसा, मी चहा करून आणते, थकले असाल ना प्रवासाने. आणि त्यांनी तिचाच हात पकडून दोघांच्या मध्ये बसवत म्हणाले, हे तुमच्यासाठी आहे, यातलं पसंत करा आणि उरलेलं असण्यासाठी. तसा शिवम खाली उतरत मांडी चढ म्हणा पाहत होता आणि तो पण जाऊन बसला. पण लाड तर आई वडील तर ह्याचे होते, पण लाड तिचे चालू होते. तसं तो म्हणला, माझ्यासाठी काय नाही आणलं का? तसे आबासाहेब म्हणले, तुम्हाला काय हवे आहे हो? तुम्ही तुमचे कमावता ना, तुम्ही तुमच्यासाठी आणा. हे आम्ही आमच्या सुनबाईसाठी म्हणजे लक्ष्मीसाठी आणलंय, कळलं का? मग तुमची कमाई आम्ही मागतो का? नाही ना. तुम्ही तुमचं कमवा, तुम्ही तुमचं आणा. तशा आईसाहेब त्यांना म्हणाल्या, अहो त्यांना काय नाही लागत, तुम्हाला नाही माहिती. काय म्हणतात ग प्रिया ते, तू सांग. तशी ती म्हणली, अहो आईसाहेब काहीतरी जळतंय हो, आता तर करपलंय पण खूप. तसं तो म्हणला, हेच एकदम माझ्याकडे पाहून बोल ग प्रिया तू. तशी ती आईसाहेबांच्या मागे लपून म्हणली, आईसाहेब मला नाही माहित. तसे सगळे खूप हसले. तसं तो म्हणला, थांब तुला आताच पाहतो. तशी ती उठून पाहायला लागली आणि शिवम तिच्या मागे लागला आणि ते दोघे तर हसत होते. आणि तशी ती किचन मध्ये गेली, शिवम पण गेला. आता चहा ठेवणार होती ती, तसा तो तिला पकडून ठेवत मागे घेत म्हणाला, मी जळतोय का? ती म्हणली, अहो हात सोडा ना, दुखतोय. तसं तिच्या केसांचा छान सुगंध त्याला मनाला भुरळ घालत होता. तसं त्याने तिच्या पाठीवरून स्वतःच्या हाताने केस सावरत आणि तिच्या गोऱ्या गोऱ्या मानेवर एक चावा करत म्हणला, आता बोल, करणार का असं? ती म्हणाली, काय हो, काय करणार का? तसं त्याने दुसऱ्या बाजूने एक चावा घेतला. तशी ती म्हणाली, जळकुराम फुटले, मी तर करणार, असं म्हणून चहाचे कप घेतले आणि गेली निघून. तसा तो म्हणला, अरे थांब, तुला ना संध्याकाळी बघतो. तशी ती त्याला वाकड दावत म्हणली, आता दाखवा बरं. आईसाहेब आणि आबासाहेबांनाच नाव सांगते. तो पण म्हणला, जा जा, आईसाहेब आणि आबासाहेबांची चमची कुठली, जपळ. तर आजचा भाग कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की सांगा. धन्यवाद.